पंच पहिल्यांदा आपल्याला वॉर्न करतील याची नोंद असू द्या आणि रनची पॅनल्टी असणार आहे. परंतु जर सेकंड टाइम तो थ्रो गोलंदाज आढळला तर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये मग त्याला गोलंदाजी करता येणार नाही याची नोंद असू द्या. आमच्या समवेत मनोर विभागातील घोडाबाज आमचे मोहम्मद सर सुद्धा दाखल झाले, त्यांचंही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करूया. केतन आणि त्यांच्या समवेत केतन दुबे आणि त्यांच्या समवेत हेमंत पवार. हेमंत पवार आणि केतन आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत मिस्टर समीर. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय लाईव्ह टेलिकास्ट. तर हेमंत पवार स्ट्राईक वरती आहेत. बेस्ट ऑफ लक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज समीर. पहिला चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय सरळ शॉर्ट मिड विकेट रिजनला स्टार्ट झाले. हेमंत पवार इथे मात्र केतन आपल्याला बघायला भेटेल. एक नामवंत खेळाडू म्हणून केतनची चर्चा आहे. हेमंत आहे आणि एका बाजूने जर आपण बघितलं तर एम के कन्स्ट्रक्शनचा महत्वाचा गोलंदाज, सर्वाधिक ताकद असणारा गोलंदाज म्हणजेच आपण समीरला बघतोय आणि तो आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. तर समोर कन्सारा टायटन्सच्या माध्यमातून आपण बघताय डिपेंडिंग चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन पहिल्या मॅच मध्ये कसं खेळेल, सर्वांच्या नजरा वेधून घेतील का हे बघावं लागणार आहे. समीर पुढील चेंडू घेऊन समोर केतनसाठी. फिल्डची विवरचना आपल्याला बघायला मिळते. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सजवलेले आहेत. पुढील चेंडू पिच केलाय चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय चेंडूला लॉफ केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर्स मधनं. 4. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय आणि माझ्या सर्व लाडक्या खेळाडूंना आम्ही विनंती करतोय एकदा आपण बसून घ्या, नाही तर थोडेसे लांब राहा, जेणेकरून फलंदाजाला समजेल की कुठला खेळाडू फिल्डिंग साठी उभा आहे. पुढील चेंडू लावडा पेल विचारला गेलाय. पॅड अँड बॅड मध्ये चेंडू होता. सिंगल कंप्लीट झाले. थोडंसं वाईडिश थ्रो. धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. लेग बाईच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच 3 चेंडू 6 धावा स्कोर कार्ड वरती. हेमंत पवार पुढील चेंडू शॉर्ट ऑन बॉल केलाय. चेंडू मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. 1 बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 7 वर स्थिरावताना एक अतिशय सुंदर क्रीडानगरी सजवली गेली आहे. पुरता कर्टन्स आपण बघतायत. मैदानाच्या चौफेर आहे. एक सुंदर टॉस बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक संघासाठी वेगळं आपण पॅव्हिलियन दिलेलं आहे. विश नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह ब्रॉडकास्ट आपण बघतायत. एक भव्य दिव्य स्पर्धा. पुढील चेंडू समीर गुडघ्यावरती बॅलन्स स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केतन यांचा डॉट बॉल आलाय. समीर एक उत्कृष्ट गोलंदाज. प्रथम षटक घेऊन आपण बघतायत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील चेंडू कन्सारा टायटन्स प्रथम बॅटिंग करताना. उलटॉस आहे. टायमिंग प्रॉपर लॉंग आपला मात्र फटका थोडासा फर्स्ट लाईन. इथे केतन बॅक टू द डग आउट. विकेट गिरतावा, मोझिक पछतावा.
न्यूमान हितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये येतात. केतनचं कितेश कितेश राऊत न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 वरती पहिला धक्का लागलाय कन्सरा टायटन संघाला. ते मात्र चुकीचं शॉर्ट सिलेक्शन केतन यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. लॉंग ऑफला न्यूमान मिहीर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. कितेश राहुल आणि मिहीर बारी गोलंदाजी ट्रॅकवर. लेग गली लावली गेली आहे. फर्स्ट स्लिप आपल्याला बघायला मिळते. सिली पॉइंट आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर आहे. शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळतोय. पुढील चेंडू हो खूप चांगल्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन. वन बाउन्स बॅकवर्ड टस्कर लेग मधनं येतोय. हेमनच्या बॅट मधनं पवारची पॉवर दाखवणारा चौकार. हेमंत पवार खूप चांगल्या कॉन्सन्ट्रेटने खेळतात. बॅकवर्ड टच लेग मधनं आला. वन बाउन्स ओव्हर द रोपचा चौकार. पुढे चेंडू ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील विचारला गेलाय. चेंडू जातोय गली रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट झाले लेग बाईच्या रूपानं. 12 लॉस ऑफ 1 विकेट. पहिली मॅच आपण एम के कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष 2 करताना कन्सरा टायटन्स मागच्या स्पर्धेचा विजेता डिपेंडिंग चॅम्पियन. मॅच क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच क्रास्किंगच्या विपक्ष चुरी रियल कॉन फायटर्स. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्यासाठी सज्ज राहायचं आहे. पुढील चेंडू बागपुटला गेला. बॉर्डरमेंटचा यूज केला. उडवलं चेंडूला कव्हर पॉइंट मधनं जातोय चेंडू. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. कितेश राहुल आपल्या हात खोलताना आपली बॅटची पॉवर दाखवतायत. टोर्नामेंटचा एक सुंदर यूज बघायला मिळालाय. मिहीर बारीच्या अगेन्स्ट. पुढील चेंडू बागपुटला जाऊन थोडंसं स्टिअर केलाय. चेंडू वेगानं गलीला ट्रॅव्हल होतोय. डीप गलीकडे पाठलाग सुरू झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. तिसऱ्या धावेसाठी हेमंत मात्र वेगाने जाताना 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तवसंख्या 3 ने आकार घेते. पोहोचते ती 19 वरती. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा. फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. आणि ज्या ज्या वेळेला आपण फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड करतो, समोर असणाऱ्या उंच इमारती आहेत, तसा तुमचा धावांचा स्कोर तुमच्या स्कोर कार्ड वरती लागू शकतोय. एक चांगली जोडी हेमंत आणि कितेश यांची जमाला बघायला मिळते. 19 पुढील चेंडू मिस्टर मिहीर बारी गोलंदाजी ट्रॅकवर. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. सिली पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 20-21 स्कोर कार्ड. लेग बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट होतीये. 20 धावा झालेले आहेत. अंतिम चेंडू असणारा या षटकातील एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा. दैदिप्यमान नेत्रदीपक नेत्रलोचक चित्तथरारक चित्तवेदक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय ठाकूर ब्रदर प्रेझेन्स वानगाव प्रीमियर लीग सीझन 3 चा हा गाज. आणखी बागपुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने खेळताय. चेंडू जातोय गली रिझनला. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या पोहोचते ती 22. 11च्या सरासरीने फाउंडेशन बिल्ड झालंय. याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 66 बघायला मिळू शकतो. वळी आपण डीजे कडे आणि तदनंतर येऊया मॅच कडे.
न्यूमान तुषार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. 11च्या सरासरी 22 धावा पॉवर प्ले मध्ये कन्सरा टायटनच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. हेमंत पवार 5 चेंडू 6 धावा, कितेश राहुल 3 चेंडू 9 धावा, एक चांगली स्टार्ट दिले. आता रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि 38 सर्कलच्या बाहेर फील्ड मात्र सजवली जाईल. बघूया कशा पद्धतीने फील्ड सजवली जाते. लॉंग ऑफ सेट केलं गेलंय, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. डिब्बा कोट्टा स्क्वेअरलेग सजवलं गेलंय. आणि ज्या रन्स तुम्ही घेताय ते विकेटच्या बाजूने घ्यायचे आहेत आणि टीम मिटिंग विकेटवर करू नका. पण हो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेट बॉलरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती. विकेटवरून धावायचं नाही याची नोंद असू द्या. बॉलर आणि किपर सर्वांना विनंती आहे, आपण विकेटवरती शूज घालून जास्त वेळ तिथे थांबू नका. विकेट खराब होईल. आपल्याला 6 दिवस विकेट चालवायची आहे. विकेटच्या बाहेरूनच आपण धावायचं याची नोंद असू द्या. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कितेश राहुल 300च्या स्ट्राईक रन रेटने खेळतायत. एक जबरदस्त बॅटिंग स्टार्ट केलंय. नाव आहे कितेश. समोर तुषार दुबला गोलंदाजी ट्रॅक व पुढील चेंडू. अप्रतिम टायमिंग केले. लॉंग आपला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि 1 बाउन्स जातोय ओव्हर द रोफ आणि येतोय चौकार. सुंदर शॉट सिलेक्शन बघायला मिळते कितेश राहुल कडनं. नेहमी म्हटलं जातं ना की शब्दाची निवड चुकली ना मित्रांनो की वाक्य बदलत असतात. माणसाची निवड चुकली की आयुष्य बदलत असतात. आणि तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचं शॉट सिलेक्शन चुकलं का मॅचचे डिसिजन बदलत असतात. परंतु इथे परफेक्ट शॉट सिलेक्शन. नाव आहे मिस्टर कितेश. 50 फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. चांगल्या टच मध्ये खेळतोय मिस्टर कितेश. ते मात्र आपण बघतायत. लाऊड अपील. डॉट बॉल आलाय बऱ्याच वेळानंतर. स्कोर स्टे ऑन 27, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दैदिप्यमान असा 16. तिसऱ्या पर्वामध्ये टेनिस क्रिकेटचा महासंग्राम वानगावच्या या पवित्र भूमीमध्ये आपण बघतायत. ग्रामीण खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा, त्यांच्या कलागुणांना वाव निर्माण करून देणारी स्पर्धा आहे. तुषार पुढील चेंडू फुटला जाऊन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडल मध्ये डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस असतो, परंतु हिट झालेला नाहीये. 28 झालेले आहेत. 8 धावा 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. तितकंसं प्रॉपर टायमिंग नव्हतं. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू थोडस ब्रेक लावण्याचा प्रयत्न आहे तुषार यांचा. पुढील चेंडू हेमंत पवार. ते आपण बघतायत डॉट बॉल. टाळ्यांचा गजर, जबरदस्त टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय एम के कृष्णच्या बाजूने. जिथे तुमचे दोन्ही हात जुळती तिथे तुमच्या खेळाची महती कळती. टाळ्या ठरवून कोणी वाजवू शकत नाही. तुमचा आनंद, तुमची देहबोली, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला टाळ्यांच्या गजरामध्ये परिवर्तन करता येतो आणि तेच बघायला मिळते. तुषार सांगतोय असे चेंडू हाताळण्यासाठी मी फार हुशार. चांगली गोलंदाजी आहे. पुढील चेंडू इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर इनकडे जात आहेत वेगानं आणि इथे थ्रो आपण बघतायत. चुकीचा थ्रो. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषेच्या बाहेर. एकंदर धावा मिळतील 2+4 6 आणि याला 6 डीजे. तो मित्रांनो जयश 11 थोडस तुम्ही बाहेर, थोडस बाजूला उभा प्लीज, थोडस, जेणेकरून एखादा फिल्डर तुमच्यावरती आदळला तर इजा होऊ शकते. आणि कॅप्टन
किंवा 12वा कोणीतरी एक जा, जेणेकरून जास्त लांब टीम मीटिंग चालणार नाहीये. थोडंसं स्पीडअप करा, तयारी करून ठेवायची मित्रांनो. 3 षटक परिपूर्ण झालेली आहेत. अजूनही आपल्याकडे 11 मिनिटाचा वेळ आहे 2 षटक हाताळण्यासाठी. चौथी झालेली आहेत. ऐकू एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. चौथी झालेला, चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळ कमी आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच असणार आहे ग्रास्किंगच्या विपक्ष चुरी रिअल कॉन फायटर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. बोथ टीम कॅप्टन आपण त्या दृष्टीने तयार राहा. 34. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. चौथी सावा. इथून मात्र गेअर बदलला जाईल का? ड्रायव्हिंग सीट वरती संघ येईल का? त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा बघायला मिळणार आहे का? आपण बघतायत मानस राऊत तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे कितेश, खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. आणि कॉट बेंचच्या रूपानं कितेश राहुल येतोय. बॅक टू द डग आउट, गॉन. मी वारंवार अनाउन्समेंट करतोय, विकेट वरती कुणीही थांबणार नाहीये. विकेटच्या बाजूने आपली टीम मीटिंग करा. थोडस कोऑपरेट करा. आपण पंचांनाही आम्ही विनंती करतोय, सक्त ताकीद देता ना की विकेट वरती टीम मीटिंग होणार नाही. इट्स न्यूमॅन विशाल ठाकुर 2 विकेटों के नुकसान पर 34 रन. बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए मानस राउत जो डेंजरस बल्लेबाज है उनको वापस भेजा है. उनकी जगह लेने के लिए विशाल ठाकुर बीच मैदान में आते हुए. एक बेहतरीन एटमॉस्फेयर है क्रिकेट का. एक खूबसूरत प्रतियोगिता जिसका आगाज हम देख रहे सीजन 3 में. कंसारा टाइटंस के विपक्ष एमके कंस्ट्रक्शन का एक बेहतरीन मैच चकदोजे चलता हुआ बीच मैदान में. 34 लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओवर इन प्रोग्रेस and Mr. Manas Raut is bowling track. His new batsman Vishal Thakur on strike. अगली गेंद ऑन साइड में लॉफ्ट करना चाहते थे. इस समय सिंगल कंप्लीट होता हुआ 38 दायरे के बाहर जस्ट फील्ड किया. 35 रन ऑन बोर्ड. एक बेहतरीन प्रतियोगिता है. जैसे से पहले कहा गया कि इस विभाग के जो नामचीन खिलाड़ी हैं उनको एक बेहतरीन प्लेटफॉर्म देने का जरिया है ठाकुर ब्रदर्स प्रेजेंस वानगा प्रीमियर लीग का. इस खूबसूरत प्रतियोगिता के साथ में आपके आत्मविश्वास को बिल्ड करने का यहाँ पर प्रयास चलता हुआ. और 2 बड़ी टीमें आपस में यहाँ पर मैच खेलते हुए एक बेहतरीन कश्मकश बीच मैदान में खेलते भी. सामने है मिस्टर हेमंत पवार जो ओपनिंग के लिए आए हैं. अब तक एक अच्छा सफर रहा है उनका. ऑप्शन के बाहर और इस प्रतियोगिता की पहली अतिरिक्त गेंद. अतिरिक्त रन के साथ में स्कोर का इजाफा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 36 लॉस ऑफ 2 विकेट. विश नेटवर्क के माध्यम से इस बेहतरीन प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं. खूबसूरत यहाँ पर लाइव टेलीकास्ट. इस बीच मानस अगली गेंद लेके तैयार मिस्टर हेमंत पवार के लिए. खोद के निकालने का प्रयास है. बेहतरीन गेंदबाजी, नजाकत, डिसिप्लिन, अनुशासन मानस राउत का नजर आता हुआ. थोड़ा सा रोक के रखा है इस समय मिस्टर हेमंत पवार को. 10 गेंदें फेस की, ये 13 रन बना के खेल रहे हैं. प्रथम बैटिंग करते हुए इस समय कंसारा टाइटंस गए साल की डिफेंडिंग चैंपियन है और प्रयास करेंगे यहां पर कि चैंपियन के जैसा खेले बीच मैदान में.
लेकिन मानस राउत की कसी हुई गेंदबाजी, बेहतरीन डिसिप्लिन। इस पिच अगली गेंद मानस, ओ खराब गेंदे इस समय नजर आती हुई। अंपायर कॉलेज नो, 9+1 2 ऐड किए जाएंगे बीमर, और 2 के सारे स्कोर में इजाफा। 38 आने वाली गेंद के ऊपर होगा फ्री हिट का लाइसेंस। जो प्रेशर बनाया था मानस ने, वो फ्री हिट के जरिए क्या रिलीज होगा। विशाल, विशाल के पास एक सुनहरा मौका उनके दहलीज पर। 38 लॉस ऑफ 2 विकेट। इस पिच अगली गेंद मानस, मोर द विकेट। सामने विशाल, थोड़ी सी दिशा इन, अतिरिक्त गेंद डाली गई है। 39 ऑन स्कोर कार्ड। अंपायर के संकेत इस समय दोनों हाथों से जिस तरह से पंसे हवा में उड़ते अपने परों को खोलते हैं, उसी हिसाब से आशुतोष व्यवहारी सर ने कहा भाई दोबारा डालनी है गेंद आपको। 39 ऑन स्कोर कार्ड। फ्री हिट कंटिन्यू होगा। जानते हैं विशाल की किस तरह से फायदा उठाना चाहिए इस गेंद का। बार फिर बेहतरीन लेंथ इन लाइन ऑफ सम के बाहर रखी गई थी गेंद। मानस, अच्छी गेंदबाजी। और नंबर 4 इस समय चलता हुआ 39 ऑन स्कोर कार्ड पर है। विशाल अपनी लय को ढूंढने का प्रयास, अपने मोमेंटम को ढूंढने का प्रयास, अपने रिदम को ढूंढने का प्रयास चलता हुआ। अगली गेंद इस पिच अंपायर सिग्नल इट्स अ वाइड बॉल। एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा 4-0, 40 रन ऑन बोर्ड। आज का पहला मैच और दोनों टीम चाहेगी कि भाई जीतने के साथ में थोड़ा सा मोमेंटम मिलेगा, आत्मविश्वास बढ़ेगा। इस प्रतियोगिता में हम आगाज करेंगे अपने पॉइंट का, इसलिए जीत की तलाश में निकलेंगे दोनों टीमें इस पहले मैच के जरिए। अगली गेंद इस बार सिर्फ दिशा दी है, अपीच करने का प्रयास। बेहतरीन कैच। जाना पड़ेगा इस समय बैक टू द डगआउट। मिस्टर विशाल ठाकुर, OUT आउट गॉन। नेटवर्क के प्रोप्राइटर विश्वाजी पाटिल साहब का शुभ आगमन हो चुका है, उनका भी हम करेंगे तहे दिल से हार्दिक स्वागत। विश्वाजी जी आपका हार्दिक स्वागत है। और नए बैटर है मिस्टर सुभाष, ये वो खिलाड़ी है उनके पास दमखम है। मिस्टर सुभाष एक हार्ड हिटर बल्लेबाज माने जाते हैं। देखना इस समय स्ट्राइक पर ईश्वर की अगली गेंद मानस राउत, वो दिशा देने का प्रयास, मौका बन रहा था। ये जो जीवन दान दिया, ये जो लाइफ दी है ना, आने वाले पलों में खतरा बन सकती है। और नंबर 4 कंप्लीट, 10 के अवसर से बने 40, इससे अवसर से रहेंगे तो स्कोर बनेंगे 60 60। चलेंगे डीजे के पास, फिर आएंगे बीच मैदान। आणि आमचे नरेंद्र ठाकूर खूप चांगली माहिती पुरवत आहेत, त्याबद्दल त्यांना आम्ही थँक्यू म्हणतोय। आणि आमचे राजेश खताड आहे, तेही खूप चांगली माहिती पुरवत आहेत, गरजेचं आहे। खूप चांगलं वर्क तुमच्या माध्यमातून, तुमचे वेलकम आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। 40 झालेले आता मात्र हेमंत पवार जे शांत आहे 10 मध्ये 14 बनवलेले आहेत, ओपनिंग साठी आले होते। समीर मात्र 5वं षटक घेऊन डेथ ओव्हरला इथे झाले 60। ओहो, पूल केलाय, पाठवताय डीप बॅकवर्ड टस्कर लेगच्या डोक्यावरनं। पवारची पॉवर जनरेट झालाय, षटकार। षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर। तो 46 स्वागत केले षटकारानं।
मिस्टर हेमंत न का बॅटिंग करत आहेत. पुढील चेंडू. ओहो परफेक्ट वाइड यॉर्कर, क्या बात है समीर, चांगलं प्रत्युत्तर दिलंय. भाई सिक्सर आपने मारा था, अब डॉट बॉल मेरी बारी आहे. बारी बारी सबकी बारी आहे सांगताना मिस्टर समीर. कम बॅकिंग चांगली केली मित्रा, गुड बॉलिंग, चांगलं बॅटर आहे, चांगलं द्वंद्व आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. इथे मात्र जे एक्स्ट्रा एफर्ट टाकण्याचा प्रयत्न केलाय. वाईट +1, टोटल 2 ऍड होतील. धावसंख्या पोहोचते ती 48 वरती. 48 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली मैच कहते हैं ना, रोटी अगर दोनों साइड से अगर सेकी जाए तो वो स्वाद देती है. वैसे मैच है, अगर दोनों साइड से करवटें बदलती है ना तो मजा आता है. वैसे ही गेंदबाज और बल्लेबाज के बीच जो कश्मकश है ना, काफी बढ़िया नजर आती हुई. खूप चांगली मॅच. 48 झाल्यात, लॉस ऑफ 3 विकेट. पुढील चेंडू घेऊन समीर. समोर मात्र आपल्याला सुभाष आक्रमक बॅटर म्हणून. आणि इथे लॉफ केलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. आणि इथे मात्र सुभाषच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज आउट, गॉन. मात्र माघारी परतलेले आहेत नवीन बॅटर दिशांत. दिशांत जनाटे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया, 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, वेळ कमी आहे तुमच्याकडे याची नोंद असू द्या. चला समीर. पुढील चेंडू. 14 धावा दिलेल्या, 2 गडी बाद, 9 चेंडू हाताळलेल्या समीरनं. 48 वरती 4. पुढील चेंडू. चला थोडस स्पीडअप करा. षटक हाताळण्यासाठी फक्त तुमच्याकडे 1.5 मिनिटाचा वेळ याची नोंद असू द्या. आणि त्या एक खेळाडू 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा राहील. कन्सारा टायटन्स विपक्ष आपण मॅच बघतोय. MK कन्स्ट्रक्शन. पुढील चेंडू. लवकर बॅट फिरवली आहे, रीड करता आलेला नाही आहे. संधी होती, हाफ ट्रायकर होता. कुठे थोडस एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. डॉट बॉल आलाय. सुभाष केल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालं. एका बाजूने आपण हेमंतला बघतोय ओपनिंगला आलाय, परंतु कुठेतरी त्याचं नॉन कडे राहणं थोडंसं कन्सारा टायटन साठी टेन्शन वाढवू शकतंय. परंतु समीर यांची गोलंदाजी अप्रतिम राहिले. पुढील चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न आहे. सेली पॉइंटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. 5व्या षटकातील ग्रास्किंगचे विपक्ष आपल्याला मॅच बघायला मिळणार आहे. नेक्स्ट चुरी रियलकॉन फायटर्स. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. ऑफिशियल कॉल आहे. 49 लॉस ऑफ 4 विकेट. हेमंत 12 मध्ये 20 बनवून खेळतायत. पुढील चेंडू हेमंत साठी. समीर. ओ गुड शॉट, लॉफ्ट केलाय परंतु फटका फसलाय. आणि इथे हेमंत पुनश्च येतोय माघारी. 5वा धक्का लागतोय. हेमंत पवारच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज आउट. मिहिर न्यूमान अंतिम षटक. मिहिर बारी दाखल झालाय.
पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले होते. मिहिरनं अंतिम षटक घेऊन दाखल होते पुढे. समोर दिशांत आणि काशीनाथ ही जोडी आपण बघतायत. पुढील चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. 50 धावा कंसारा टायटनच्या डगआउट कडनं टाळ्यांचा गजर होतोय. पहिली हाफ सेंचुरी संघाची लागते. 5-0 लॉस ऑफ 5 विकेट. 5च्या आकड्याची जादू आपल्याला बघायला मिळते. 5वं षटक सुरू आहे. 50 झालेले आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. अंडरआर्म पद्धतीने जसं आपण खेळतो त्या पद्धतीने बॅकफुट पंच बघायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय यशस्वी. 52 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 52. 52 धावा स्कोर कार्ड वर. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून दिशांत आणि काशनाचा प्लॅनिंग असेल एकात तरी मोठा शॉट. पुढील चेंडू आकुडला जाऊन बॅक टू द बॉलर. कळला गेला. सिंगल कंप्लीट होतीये. 53 झालेले आहेत. चला पुन्हा ऑफिशियल कॉल असणार आहे. 3 चेंडू नंतर आपण टॉस करतोय. चुरी रिअल कॉन फायटरच्या अगेन्स्ट ग्रास किंग. मोठी टीम कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. मॅच कडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळामध्ये टॉस बॉक्स कडे. तुर्ताच 53 लॉस ऑफ 5 विकेट. चौथा चेंडू मार्गस्थ होतोय. ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. लाऊड अपील फेटाळला गेलाय. 54 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू आणि इथे डॉट बॉल. 54 अंतिम चेंडू असणार आहे. मोहम्मद भाई आपल्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. दोन्ही संघाच्या संघनायकांनी जशी इनिंग संपेल आपण टॉस बॉक्स कडे या. अंतिम चेंडू 54 आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय. चेंडू वेगाने एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतो. एक कंप्लीट झाली आहे. तो खरा थ्रो. 2 धावा परिपूर्ण आणि इथे मला वाटते चेंडू सीमा पार. असं 2 वेळा घडलंय की धावा आल्या टोटली 2+4 6 सर 6 धावा आणि 60 झालेले आहेत. 61चं टार्गेट. चला प्लीज आम्ही मित्रांनो वारंवार अनाउन्समेंट करतोय. बॉन्डेलाच्या थोडंसं आपण बाजूला उभे राहा. वळूया आपण टॉस बॉक्स कडे. ग्रास किंग सम्मान्य आदरणीय करण जी ठाकुर साहब, इनके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है हमारा टॉस बॉक्स में. टेल इज कॉल हेड. धन्यवाद सर, थैंक यू. चुरी रिअल कॉन फायटर हे टीमने या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. सर्वप्रथम कैवल्य हे कर्णधार आहेत. चुरी रिअल कॉन फायटर संघाचे नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? बॉलिंग कारण की टॉस का इम्पॉर्टंट होता. यस टॉसिंग. पहिला मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये समोरचा संघ सुद्धा एक मातब्बर संघ आहे आणि त्या संघाला रोखण्यासाठी किती धाव्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. कोणते असे गोलंदाज असतील जे 55 ते 60 धाव्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक मी स्वतः आणि आमचं एक आहे हिमेश करून, ते आमचे 2 मेन बॉलर आम्ही समजतो. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. मस्त आयोजन आहे आणि सगळ्यांचं म्हणजे आयोजकांचं म्हणजे धन्यवाद त्यांना की आम्हाला म्हणजे संधी दिली खेळण्याची वगैरे त्यासाठी. धन्यवाद. हे होते कैवल चौरी रिअल कॉन फायटर संघाचे. नक्कीच जाऊ आपण वानगाव ग्रास किंग. विक्रांत कर्णधार आहेत.
नाणेफेकीचा कॉल किती इम्पॉर्टंट होता? नाही पहिलीच मॅच होती. विचार करत होते की टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करायची. पण ठीक आहे, आता निर्णय आमचे हे नव्हता, पण मॅचचा रिझल्ट आमच्या ह्याच्यामध्ये असू शकतो. मनाच्या विरुद्ध आता जायचं, प्रथम फलंदाजी करायची आहे. 6 षटकाचे सामने आहेत. फलंदाजी करताना 6 षटकामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? नाही, नक्कीच समोरची टीम स्ट्रॉंग आहे. तर आमचा विचार आहे की 60 ते 70च्या वरती आमचा टार्गेट राहील. 60 ते 70 साठी फलंदाज खूप इम्पॉर्टंट आहे. सलामी जोडी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सलामीला येताना जे सलामीवीर येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील आपल्याला? नाही, सलामीवीरांना फक्त एवढंच सांगेल की आता पॉवर प्लेमध्ये मॅक्झिमम रन आले पाहिजेत, तर त्या बॉलरवरती जरा प्रेशर पडेल. शेवटच्या या स्पर्धेबद्दल स्पर्धा खूपच इंटरेस्टिंग होत आहे. मला वाटते बहुतेक स्पर्धक सगळे वाट बघत होते या स्पर्धेची, आणि करणभाई आणि सत्यमभाई यांच्या निर्णयामुळे आता सध्या ही टुर्नामेंट होत आहे, तर खूप आनंद होत आहे. धन्यवाद. तर नक्कीच टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. चुरी रिअलकॉन फायटर ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. कन्सर्ट टायटन्स आपण फील्ड अरेंज करून घ्या. ओपनिंग पेयर दाखल झाले. टार्गेट सेट केले 61. 61 61 का टारगेट. एक अच्छा टारगेट मैं कहूंगा. मैच में मजा आने वाली है. एक बेहतरीन मैच. ठाकुर ब्रदर्स प्रेजेंस वन का प्रीमियर लीग 3 का जो आगाज है काफी बढ़िया रहा है. एक बेहतरीन टूर्नामेंट का आगाज पहली मैच में 61, और खास करके जो 2 गलतियां देखने को मिली फील्डिंग टीम की, जो एक्स्ट्रा के 8 रन दिए उन्होंने, वो आने वाले पलों में कितने महंगे साबित होंगे ये आने वाला वक्त बताएगा. लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है. कभी कभी ये रन्स भी आपके आत्मविश्वास को बढ़ावा देंगे. अगर आपके बल्ले से अच्छे शॉट आते हैं तो आने वाले पलों में भी आपको वो कारगर साबित हो सकते हैं. या फिर अगर रन्स नहीं बनेंगे तो आने वाले पलों में जो गलतियां की फील्डिंग टीम ने उसके ऊपर थोड़ा सा कंट्रोल रखने की कोशिश करेंगे. तो देखना गेंदबाजी में पहला ओवर लेके आएंगे हेमंत पवार, जिनकी हमने बल्लेबाजी देखी है. एक बार फिर अपनी टीम के सबसे अहम रीढ़ की हड्डी है कहा जाएगा, क्योंकि ओपनिंग के लिए आए थे, अब गेंदबाजी के लिए है. 61 रन बचाने का एक तरफ प्लानिंग होगा, दूसरी तरफ उसको बनाने की तमन्ना आरजू लेके बीच मैदान में रूपेश मसे और उनके साथ में अर्पित ठाकुर आए हैं. अर्पित ठाकुर ऑन स्ट्राइक है. नेत्रों में सपना है भाई 61 बनाने हैं. और एक तरफ चला थोडंसं ते बाउंड्री लाईनच्या जवळ आहे, आम्हाला सूचना येतात थोडंसं लांब असा मित्रांनो. ओ फ्लाइट दी थी, थोडीशी फ्लाइट. इट्स अ वाईड बॉल कॉल आहे. अतिरिक्त चेंडूने स्टार्ट झाले. हेमंत पवार बॅटिंग चांगली केली होती, गोलंदाजीसाठी दाखल झाल्यात. त्यांच्या मागे आपण केतनला बघतोय. केतनकडे प्रचंड अनुभव आहे, अनेक स्पर्धा गाजवणारा तोही खेळाडू आपण बघतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये 2 पंच आहेत. एका बाजूने आशुतोष व्यवहारे सर आणि विरल नायर सर. तिसरे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपले महेंद्र भोईर सर आपल्याला बघायला मिळतात तुमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पुढील चेंडू हेमंत, आणि इथे वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने आपण बघताय 60 झाले. याच्यानंतर एक मोठी लढत आपल्या समोर बघायला मिळणार आहे. 2 दिग्गज संघ. पुढील चेंडू आणखीन वाईटची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. डाऊन द लेग स्टंप, डाऊन द लेग स्टंप अँड डाऊन द लेग स्टंप. आमचे डीजे मास्टर आपल्याला बघायला मिळतात. रोहन डीजेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण जो साऊंड त्याने प्रोव्हाइड केला 1 नंबर. रोहन भाऊ खूप चांगलं साऊंड आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलंय, त्याबद्दल आपलंही अभिनंदन आहे, कौतुक आहे आपलंही. लेंथ लाईनच्या शोधामध्ये आहेत. आणखीन एक वाईड बॉल. मला वाटते पंचांची कसरत बघायला मिळते. एकंदरीत जर आपण मागच्या मॅचचा आढावा घेतला किंवा इनिंग संपताना जे आपण मिसफील्ड बघितले ना, ते 4 एक्स्ट्रा आलेले त्या वाईटच्या रूपात आल्यात. कव्हर झाले असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया
हेमंत पवार. एकंदरीत जर आपण गेम प्लॅनिंग बघितलं किंवा जी तुमची स्ट्रॅटजी असते, तुम्ही बॅटिंग करताना जवळजवळ 5 षटकं खेळलात आणि तुम्ही लगेचच पहिली ओव्हर टाकायला आल्यात, तर ही थोडंसं कधी कधी तुमच्या विपक्ष जाण्याचे चान्सेस असतात. पुढील चेंडू तयार होताना हेमंत पवार. काही गोष्टी डिसिजन भरपूर महत्वाचे असतात. आणखीन एक वाईट बॉल, लेंथ लाईन च्या शोधामध्ये हेमंत पवार. वाईट 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 वाईट. मला वाटते सर्वात लांब लचक षटक आजच्या रजनीमधलं बघायला मिळेल का, असं प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. डाऊन द लेगसम. पुढील चेंडू घेऊन हेमंत तयार होत आहेत. 5 रन्स एक्स्ट्राच्या रूपानं समोर आपण अर्पितला बघतोय. खूप चांगला ड्राईव्ह आणि इथे उलकावणी देते चेंडू. लॉंग आपला ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली आहे. 61चं टार्गेट आहे. शांत आणि संयमानं खेळावं लागणार आहे तुम्हाला. पुढील चेंडू घेऊन तयार होताना पुनश्च आपण बघतायत हेमंत. समोर रुपेश. एक युवा फलंदाज आहे. याही फलंदाजानं आपलं नाव पुढे नेलंय, वलंकी ठेवलंय, तोच आहे रुपेश. पुढील चेंडू. ओ टायमिंग प्रॉपर आहे. वेट वॉच आणि सरळ चेंडूला लॉंग लेग रिजन मधनं खेळतायत. चौकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आमचे टेक्निशियन्स बघायला मिळतात. आमचे मनीष निजाई, कतार असेल, दुबई असेल, हा प्रवास मनीषचा राहिलाय आणि त्याचा जे बेनिफिट आहे, त्याचा जो अनुभव आहे, तो सातत्याने विश नेटवर्कला मिळतोय. त्यासाठी आमच्या मनीषचंही आम्ही कौतुक करतोय. सातत्याने मॅचमध्ये पूर्णतः इन्व्हॉल्ड होतात. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये गुस्सा असतो, त्यांचा अनुभव ते शेअर करत असतात आणि वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून तेही जॉईन होतात वानगाव प्रीमियर लीग मध्ये. पुढील चेंडू आणि इथे मात्र फलंदाजाला यावं लागतंय. बॅक टू द डगआउट. पहिला मोहरा गारद. मिहिर बारी येत आहेत. पहिला धक्का लागलाय. बऱ्याच वेळानंतर मात्र एक सफलता मिळते मिस्टर हेमंतला. पुढील चेंडू घेऊन तयार होताना चेंडू क्रमांक 4 असणार आहे. समोर मिहिर बारी. पुढील चेंडूला सामोरे जातील. प्री डिटरमाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं, ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट हा नेहमी मेरिटवरती खेळायचा असतो आणि जेव्हा तुम्ही प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत, आपण बघताय थोडंसं हुलकावून देण्याचा प्रयत्न सफल झाले. ऑफ साईडला ऑन साईडला खेळण्याचा पावित्र्य आहे. हेमंत मात्र सूर गवसतोय, लेंथ लाईन मेंटेन करतोय. हलकासा जो रिदम आहे ना, आता गोलंदाजानं आपल्या बाजूला फिरवलाय. सलगचे 5 वाईट आणि त्यानंतर अनुशासन हाताळणारे 4 चेंडू. पुढील चेंडू आणि इथे आपण बघतायत शॉट अंपोल सीमा रेषेच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला षटकार. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. फलंदाज चप्पल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1. पंकजी दीक्षित साहेब यांना मी विनंती करतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 16. दीक्षित साहेब कुठे असतील आपण या. तर पुढील चेंडू ऑन साईडला खेळतायत. शॉर्ट मिड विकेटला चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. तिथे थोडीशी फंबल बघायला मिळते.
आणि या स्पर्धेचा नियम सर्वांना ज्ञात आहे की जर त्या झाडाला चेंडू जर आदळतोय वरून तर षटकार आहे, आणि जर त्या पानाला स्पर्श झाला नाही आणि जर आपण बांधलेलं बांधकाम आहे त्याच्यावरती पडला तर चौकार आहे. ती दिली गेली. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 61चं टार्गेट आहे. 43 ची गरज आहे. येणारे 30 चेंडू आहेत. आता सुभाष दाखल होत आहेत. मागच्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन या ठिकाणी आपण बघतायत. कन्साला टायटन्स 61 धावा डिफेंड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. थोडंसं स्पीडअप करा. रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येकासाठी सेम आहेत. त्यासाठी तुम्हाला आवश्यक 25 मिनिटांमध्ये प्रत्येक हाफ फिनिश करणं गरजेचं राहणार आहे. सुभाष, आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो ह्या चेंडू संपल्यानंतर मागच्या षटकामध्ये काय घडले. पुढील चेंडू सुभाष, आणि इथे आपण बघतायत कॉट बँडच्या रूपानं फलंदाज बाद, आउट. मानस थोडंसं वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि वारंवार या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करतोय, थोडंसं आमच्या अनाउन्समेंटकडे तुम्ही लक्ष द्या. विकेटवरून कोणी धावू नका मित्रांनो. 6 दिवस आपल्याला विकेट खेळपट्टी हवी आहे, आणि जर खेळपट्टी जर थोडीशी जर खराब झाली तर मात्र ती मॅचची मजा येणार नाही टुर्नामेंटची. त्यासाठी थोडंसं विकेटच्या साईडने धावायचं आहे. मानस दाखल होत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला मोमेंटम मिळतं, रिदम तुम्हाला मिळतो, तो तुम्ही कसा पुढे घेऊन जातायत हाही तुमच्या परिपक्वतेचा एक अंदाज असतो. तुमची परिपक्वता किती आहे ते भरपूर महत्वाचं असतं. सुभाषने व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र विकेट घेतलाय. पुनश्च दाखल होताना विकेटच्या मागे आपण केतनला सेलिब्रेशन करताना बघितलं. पुढील चेंडू सुभाष, समोर मानस राऊत, बॅकफुटला जाऊन डिफेन्स केलाय. बॅक टू द बॉल ड्राईव्ह, आणि इथे गरज होती का हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 19 वरती पोहोचते आहे. येतं ना की बोन बोन से सागर भरताय, तसं प्रत्येक रन्सला एक महत्वाचं आहे, कारण तुमच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झालेल्या आहेत. इथून मात्र प्रत्येक रनसाठी तुम्हाला चांगलं डिसिप्लिन दाखवावं लागणार आहे. 19 वरती 2. पुढे तयार होताना आपण बघतायत सुभाषला, सुभाष द्रविड. समोर आपण मिहिर बारीला बघतोय. 3 चेंडू 8 धावा, एक चांगली बॅटिंग केली त्याने. सुभाष 10-15 बॉलांचा रनअप आहे. 38 सर्कलच्या मधून धावताना राईट टर्म ओव्हर द विकेट. ओ हाफ ट्रॅकर होता, थोडेसे सफळ झाले आणि डॉट बॉल आलाय. टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी कॅमेरा वर्क, आणि मिहिर बारीला थोडस डॉमिनेट करताना आपल्याला सुभाषला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, त्याच्यानंतर डिसिप्लिन, अनुशासन, लेंथ इन लाईन यांचा एक सुंदर समन्वय गोलंदाज सुभाषच्या गोलंदाजीमध्ये आपण बघतायत. पुढील चेंडू, खूप चांगला चेंडू बघायला मिळतोय. गलीला फक्त दिशा दिले फॉर अ सिंगल. धावसंख्या 20 वरती स्थिरावती आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी, 2 धावा फक्त खर्च केलेले आहेत. एक कम बॅकिंग, ऊर्जेचा जो स्रोत आहे ना तो तुम्हाला निर्माण करायचा, आणि त्यासाठी सुभाषची गोलंदाजी भरपूर महत्वाची आहे. नेहमी म्हटलं जातं ना, युअर माइंड इज पॉवरफुल थिंग, वेन यू फील इट पॉझिटिव्ह थॉट युअर लाईफ विल स्टार्ट टू चेंज. आणि तेच इथे बघायला मिळते. थोडासा ऊर्जा देताना गोलंदाज सुभाष.
खोलवा टप्प्याचा चेंडू आणि इथे आणखीन एक मोहरा बॅक टू द डगआउट कडे जाताना थोडीशी निराशा केले फलंदाजानं. फलंदाज आउट. थोडीशी घाई करा. फलंदाज बाद होणारा 30 यार्ड क्रॉस करण्याच्या अगोदर हा 30 यार्ड क्रॉस केला पाहिजे. नवीन फलंदाज त्याची नोंद घ्या. न्यूमान तुषार येतोय 20 वरती 3. एक ब्रिलियंट स्टार्ट होता. 18 होते पहिल्या षटकामध्ये. तदनंतर सुभाषनं मात्र विकेट टेकर गोलंदाज, घातक गोलंदाज म्हणून कमबॅक केलंय आणि एम के कष्टंक्षच्या बाजूने थोडंसं टेन्शन, लिटिल ऍक्शस निर्माण केलेले आहेत. त्याचं मागचं कारण आहे लेंथ, लाईन, रिदम, टप्प्यावरती नियंत्रण. नाव आहे सुभाष. अंतिम चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. ऑन साइडला शॉर्ट मिड ऑन मध्ये आपण बघताय सुंदर फिल्डिंग. फक्त 2 धावा 2 गडी बाद. टाळ्यांचा गजर सुभाष साठी होतोय. 2 षटक परिपूर्ण. 20 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. कमॉन डीजे. मध्ये 41 आहेत. विशाल आलाय. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. कोण जिंकतो कोण हारतो चिंता त्याची हवी कशाला. चिंता त्याची बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही. लढणाऱ्याने फक्त लढत राहावं, आपलं कौशल्य दाखवावं आणि वानगाव प्रीमियर लीगला 4 छान लावावे. आपण बघतायत विशाल ठाकूर समोर आहेत. मिहिर बारी आणि तुषार दुबलाई 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा ऑस्टमच्या बाहेर जंटली पुश केल्या. पोर सिंगल. धावसंख्या 21 वरती पोहोचते. जबरदस्त मॅच. पहिल्या षटकामध्ये पूर्णतः एम के कन्स्ट्रक्शनचा बोलबाला, त्याच्यानंतर सुभाषची लेंथ इन लाईन आणि आता तिसऱ्या षटकामध्ये कोण वरचढ चढणार ही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताय. आणि ज्या ज्या वेळेला प्रश्न मनामध्ये तुमच्या घर करतात ना मित्रांनो, त्या वेळेला क्रिकेट हे जिंकत असतं. आणि वानगाव प्रीमियर लीग पहिल्याच मॅच मध्ये हृदयाची ठोकी आणि कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करतायत. क्लासवर मॅच. थोडंसं स्पीडअप ठेवायचं फक्त बस. गोलंदाज विशाल ठाकूर. ओ शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे तिथे. एकदा कंप्लीट होईल. बारी फिल्डिंग करतायत. पोहोचते पोहोचते ती 22 वरती. हर्षित बारी 22 वरती 3. 2 चेंडू खूप चांगले हाताळलेले आहेत विशालनं. आता समोर आपण मिहिर बारीला बघतोय. पिळचं विवरचना चेक करताना मिहिर. पुढील चेंडू बॉटमॅट यूज केलाय. जंटली फक्त ड्राईव्ह केले गेले. स्वीपर कव्हर्सला सिंगल कंप्लीट होतीये. 23 धावा. मॅच मधलं सस्पेन, मॅच मधलं आकर्षण खूप सुंदर बघायला मिळणार आहे. शांत आणि संयमी बॅटिंग करतायत तुषार आणि मिहिर. आणि लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी करतोय या ठिकाणी विशाल. आणि यांच्यातलं बॅटल आहे ना मित्रांनो, हृदयाचे डोके वाढवतायत. पुढील चेंडू घेऊन विशाल. चांगली गोलंदाजी आहे अजूनपर्यंत. वाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्रा जोरपणा स्कोर कार्ड 24 वरती पोहोचलंय. कन्सारा टायटन्स नुकताच आमच्या समवेत जॉईंट होणारे अनेक प्रेक्षक आहेत, त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो. आपण वानगावच्या पवित्र भूमीवरती वानगाव प्रीमियर लीगचा आगाज झालाय. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुआयामी स्पर्धा आपण बघताय. 3ऱ्या पर्वामध्ये आपण दाखल झालोय आणि पहिली मॅच आपण बघतोय. पहिली रजनी आपल्या भेटीला आले. 61चं टार्गेट आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. 24 वरती 3.
असे मॅच मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते आणि विशाल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. चेंडू क्रमांक 4 घेऊन समोर आपण तुषार दुबला यांना बघतोय. पुढील चेंडू उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे आणि झेल मध्ये कन्वर्ट झालाय. फलंदाज OUT आउट. न्यूमॅन स्वप्नील येतोय. जेव्हा तुम्हाला पहिल्या षटकामध्ये 18 धाबा येत आहेत, प्रेशर पूर्णतः रिलीज झालं होतं, अशा वेळेला कुठेतरी MK कन्स्ट्रक्शनने चुका केल्या तसं म्हणायला हरकत नाहीये. स्वप्नील न्यूमॅन दाखल झालाय 24 वरती 4. कुठलाही फलंदाज जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये आणि ज्या ज्या वेळेला तुमचे खांदे जिम्मेदारी उचलत असताना मित्रांनो, त्या त्या वेळेला तुमची पावलंही नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत असतात. म्हणून जिम्मेदारी हे असं एक टॉनिक आहे ना, जेव्हा तुम्ही ती उचलतात तेव्हा संघर्ष आणि तिथून मिळणारा आनंद हा खऱ्या अर्थाने तुमच्या नावाला 4 चांद लावत असतो. गुड बॉलिंग विशाल यांची. पुढील चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिले. जंटली फुश हलकासा रिचचा वापर केलाय. शॉट मिड विकेटला सिंगल कंप्लीट होते. 25 झालेले आहेत. आता येणारे 19 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि तब्बल तुम्हाला 36 ची गरज आहे. एकोणीस चेंडू आणि 36 धावांचं इक्वेशन आहे. अंतिम चेंडू विशाल यांचा. विशालनं काय कमालीची लेंथ अँड लाईन मेंटेन केले. सुपर मॅग्निफिसंट गोलंदाजी विशाल. आणि इथे आपण बघतायत तिसऱ्या षटकाची होते समाप्ती परिपूर्ण. 25-4 गडी बाद. येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते 36-12च्या सरासरीने ड्रिंक्स टाइम होते. मॅच मध्ये प्रेशर वाढले. ऐकू एक रिफ्रेश सॉन्ग. कम ऑन डीजे. तयार होताना सुभाष थोडस स्पीडअप करा. पहिला चेंडू. ओहो सुभाष आणखीन एक डॉट बॉल. सुभाषचं षटक, त्याची लेंथ इन लाईन, त्याच्या टप्प्यावरचं नियंत्रण, त्याचा वेग हा MK कन्स्ट्रक्शनच्या फलंदाजांना रीड करता येत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये दाखल झाले आणि पूर्णतः मोमेंटम जे बॅटिंग टीम कडे होतं ते गोलंदाजांना आपल्या नावावरती नोंदवले असं म्हणायला हरकत नाहीये. पुढील चेंडू. सुभाष 17-36 इक्वेशन आहे. ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने वाढते 26 वरती. मात्र आता स्ट्राईक वरती बॅटर आपण बघतायत मिहीर बारी. जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेत आहे. डबल रन झाले असते परंतु मिहीर सांगतात भाई
मैच में थोड़ा सा प्रेशर बढ़ा है, रिक्वायर्ड रन रेट बढ़ रहा है, जिम्मेदारी मैं अपने कंधों के ऊपर लेता हूं और यहां से जिम्मेदारी उठाने की कोशिश मैं करूंगा, विश्वास आहे त्याचा. पुढील चेंडू टॅप केले चेंडूला आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला फक्त एक धाव मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल आणि पोहोचते ती 27 वर. समय की मांग वक्त तकाजा की सिंगल डबल से कुछ ज्यादा बनने वाला नहीं. बैकफुट के ऊपर थोड़ी सी टीम नजर आएगी. गिर बदलला जाईल का 15 मध्ये 34. सुभाषजी सुंदर गोलंदाजी आहे. समोर येतो स्वप्नील दुबला. ब्लाइंड शॉट डॉट बॉल आलाय. परफेक्ट वेग आहे या गोलंदाजाचा. 14 मध्ये 34. इथून मात्र थोडस प्रेशर आता एम के कन्स्ट्रक्शनच्या दिशेने गेले. त्याच्या मागचं कारण कुठल्याही फलंदाजानं जी जिम्मेदारी आहे ती चांगल्या पद्धतीने उचललेली नाहीये. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आणि तदनंतर गोलंदाजाचा राहिलाय बोलबाला. आणि इथे आपण बघतायत वाईड बॉल. 100च्या रूपानं धावसंख्या 28 वरती स्थिर होते. 28 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. तेही 30ची गरज आहे अजूनही. सुभाष द्रविड सुंदर गोलंदाजी. एकत्रित 10 चेंडू हाताळलेले आहेत त्याने. टायमिंग प्रॉपर फ्लिक केलंय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. येणारे आता चेंडू आहे तुमच्याकडे 13 आणि 13 मध्ये बनवायचे 29. पुढील चेंडू आणि याला डॉट बॉल. थोडस स्पीड अप. फक्त 2.5 मिनिटं आहे त्याची नोंद असू द्या. कन्सर्न टायटन्स 12 मध्ये 29 ची गरज आहे. थोडस स्पीड अप करा आणि विकेट वरून कोणी धावणार नाही याची नोंद असू द्या. पुणे आलाय विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. 14.50च्या सरासरीने 29 बनवायचे आहेत. विशाल ठाकूर न्यूमॅन. विशाल पुढील चेंडू. ओ डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट होतीये. धावसंख्या 1ने 33 वरती पोहोचते. आता 11 चेंडू आणि 28च इक्वेशन आहे. इथून मात्र आता गेअर बदलणं गरजेचं आहे. ज्याला आपण एअर स्ट्राईक म्हणतो, हवाई फायर म्हणतो, अशी शॉटची गरज आहे. परंतु एका बाजूने विशालला लेंथ इन लाईनची पण गरज आहे. पुढील चेंडू खूप चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. सुभाष आहे तिथे. फक्त एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 34 वरती पोहोचले. येणारे 10 चेंडू आणि 27च इक्वेशन आहे. 10 बॉल रिमेनिंग इन 27 रन रिक्वायर्ड टू विन. बॅटल द्वंद्व कशमकश जगदोज आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल फॉलिंग स्वीप खेळला गेलाय. चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. 4 ड्रोनच्या माध्यमातून एक सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. 38 झालेले आहेत. अजूनही 21 23 ची गरज आहे. सॉरी 38 झालेले 23 ची गरज आहे. येणारे 9 चेंडू आहे तुमच्याकडे. 9 मध्ये 23. ड्रोनचा काही सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. फ्लड लाईट्स ओपन ऑन झालेले आहेत. इथून मात्र आपण बघतायत 9 चेंडू 23 धावा. 11 मध्ये 17 बनवून मिहीर बारी खेळतायत. त्यांच्या समोर आहे ते विशाल. क्रॉस लाईन. तो वरचा बॅटला क्रॉस केला आणि खेळण्याचा प्रयत्न केलाय.
हा बघायला मिळतोय डॉट. 2 चेंडूंचा खेळ शेष. पुढील चेंडू विशाल. इथे मात्र प्रॉपर टायमिंग झालंय. लॉंग ऑनला खेचतायत षटकार. कडे 7 आणि 7 मध्ये बनवायच्या त्या 17. 7 चेंडू आणि 17ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती भरपूर काय अवलंबून आहे. षटकार आलाय. 13 मध्ये 23. मिहीर बारी सांगतायत. बारी बारी सबकी बारी. षटकार मारत या ठिकाणी काय जबरदस्त कमबॅकिंग केलंय. आणि टाइम आपण बघतायत संपलेला आहे. आणि इथे फॉलिंग स्वीप. आणि इथे मात्र मिहीर बारी. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. तेवढ्याच ताकदीचा झेल. फलंदाज आउट. करतोय. एक प्लेअर मध्ये घ्यायला लागणार आहे. चला तुम्ही एक्स्ट्रा टाइम घेतला. एक खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा राहिल्याची पण नोंद घ्यायची आहे. आणि सर्व बाईक मालकांना मी विनंती पुनश्च करतोय की बाईक आपल्याकडे प्रचंड जागा आहे. त्या जागेमध्ये पार्क करा. कुठल्याही प्रकारे रहदारीला खोळंबा होणार नाही. आमचं लक्ष तुमच्याकडे विचलित होणार नाही. चांगल्या पद्धतीने बाईक आपण पार्क करायची आहे. ड्रोनचा व्ह्यू सुंदर बघायला मिळतोय. एका बाजूने सूर्यास्त आणि दुसऱ्या बाजूने आपल्या सुंदर लाईट्स ऑन होताना एक सुंदर दृश्य. केतन झाले आलेले तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 5. 6 चेंडू आणि 17च गरज आहे. स्वप्नील ऑन स्ट्राईक. ऑन साइडला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. 6 मे 17. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आता 5 मध्ये बनवायचे ते 15. 5 चेंडू 15 धावा. एकीकडे केतन दुबळे यांच्याकडे प्रचंड अनुभव. तर दुसऱ्या बाजूने आहे समीर. स्वप्नील. ओ हो उडवलाय. व्हॉट अ कॅच. काय कॅच. जबरदस्त झेल बघायला मिळतोय. हर्षित होते. नाभामध्ये हर्ष आहे. आणि हर्षित खऱ्या अर्थाने संघाला पूर्णतः हर्ष उल्हासित करताना सुंदर झेल. अप्रतिम झेल. सन्युमान सुंदर झेल. हा झेल जर झाला नसता तर मात्र मॅच पूर्णतः बॅटिंग टीम कडे जाण्याचे चान्सेस वाढले असते. परंतु हर्षित सांगतायत जोपर्यंत मी बाउंड्री लाईन वरती उभा आहे ना तोपर्यंत टेन्शन लेणे का नाही भाई. आणि एक सुंदर झेल बघायला मिळालाय. आता येणारे चेंडू 4 मध्ये बनवायचे ते 15. एक सुंदर झेल. मिस्टर मंदार. 4-15 2 तरी मोठे शॉट खेळावे लागणार आहेत. मंदार कोठारी दाखल झालेले आहेत. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून मंदार स्वतः संघ नायक. आणि इथे डॉट बॉल. मित्रांनो आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. लॉंग ऑनला जे खेळाडू उभे आहेत थोडेसे बाजूला उभे राहा प्लीज. थोडस कोऑपरेट करा. कारण एखादा खेळाडू तुमच्यावरती आदळला नुकसान होऊ शकतं. इंजरी होऊ शकते. त्यासाठी थोडस मागे उभे राहा. थँक्यू. आणि हर्षित
अर्षितनं जो झेल घेतलाय का प्रामुख्याने मैदानासाठी वेळ, त्या टुर्नामेंटसाठी वेळ, त्या वेळेचं खूप चांगलं फळ त्याला मिळते पंकजी, आणि सुंदर झेल त्याने घेतलेला आहे. आता 2 चेंडू आणि किती बॉल आहेत? पुढील चेंडू. मॅच आता थोडीशी फिल्डिंग टीम कडे जाते. आणखीन एक डॉट बॉल. आता विजयाचा सुगंध कंसारा टायटनच्या दिशेने जाताना चेहऱ्यावरती स्मितहास्य बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, थोडंसं टेन्शन वाढलं होतं, परंतु सुभाषने जी कमबॅकिंग केली आणि एक लांब लचक षटक आपल्याला हेमंत पवारचं बघायला मिळालं. पॅनल्टी त्यांना भेटली. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, फलंदाज बाद होत आहेत, परंतु MK कन्स्ट्रक्शनचा पराजय समोर आहे. परंतु अजूनही भरपूर लीगच्या मॅचेस बाकी आहेत. जरी मैदानामध्ये आपण हरलो तरी मनाने हरायचं नाही, अजून आपल्याला खूप चांगल्या मॅचेस खेळायचे आहेत. बघूया पुढचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. हार्ड लक MK कन्स्ट्रक्शन, आणि अभिनंदन असणार आहे कंसारा टायटन्स, पहिला विजय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करतोय. मॅन ऑफ द मॅच मध्ये 20 बनवल्या होत्या. त्याच्यानंतर कितेश राहुल 7 मध्ये 14, आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. दिलेले आहेत आणि एक चांगली कमबॅकिंग आदरणीय आपण बघतायत पप्पूभाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. नवयुवक मंडळाचे अध्यक्ष एक अप्रतिम आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आणि सुंदर ज्या ट्रॉफीज आम्हाला सौजन्य केलेल्या आहेत कुणालबाई ठाकूर साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सुभाष. एक अतिशय सुंदर गोलंदाजी, 2 षटकं, फक्त 9 धावा आणि महत्वाचे 2 गडी बाद. सुभाष ठरतात या मॅचचे हिरो. आणि सुभाष कसा फील करतोय? टेन्शनवाली मॅच होती. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. संघनायकानं तुमच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर काय टीम मीटिंग काय चालली होती? थोडंसं प्रेशर होतं. स्टार्टिंगला 18 पहिल्या ओव्हरला 18 रन गेलेले, पण दुसऱ्या ओव्हरला मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता का मी पॉवर प्लेमध्ये ओव्हर टाकू शकतो असं करून ना. जेव्हा कॅप्टनने मला सांगितलं का तू पॉवर प्लेमध्ये टाक, आपल्याला विकेट्स पाहिजेत, त्याच्यासाठी मी कमबॅक करून टाकून दिला. आणि वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला एक ऊर्जा देण्याचं काम होते, तुमचा आत्मविश्वास वाढतोय. मॅनेजमेंटसाठी 2 शब्द ऐकायला आवडतील. मॅनेजमेंट खूप छान केलेलं आहे. आणि 2023ला झालेलं ते डिपेंडिंग चॅम्पियन होते ना आम्ही, त्याच्यानंतर आम्ही खूप वाट पाहिलो का वानगाव प्रीमियर लीग व्हायला पाहिजे. झालं तर खूप बरं वाटतंय. इथून जो तुमचा आत्मविश्वास पुढे येणाऱ्या काळामध्ये खूप महत्वाचा आहे आणि तो देण्याचं काम वानगाव प्रीमियर लीग करतायत.